कसा झाला आजचा कार्यक्रम? छान झाला. जेवणाच्या चवीवरून आलेच ते आमच्या ध्यानात. सगळे सारे जमून आले होते. आम्हासही 2 घास अंमळ जास्तच गेले. जेवण सात्विक आणि सुग्रास झाले म्हणजे चित्त अगदी प्रसन्न होते. हो, ताई सासूबाई आणि सुभद्रा काकूंच्या हाताला अगदी खासच चव आहे नाही. अहो रमाबाई, हे त्यांचे झाले, तुमचे काय? म्हणजे अहो आज तुम्ही केलेत की नाही काही स्वयंपाकात? चटणी आणि कोशिंबीर. वा, फारच अवघड पदार्थ. अर्थात चटणी कोशिंबीरही जमावी लागतेच, पण मग एखादा पदार्थ का नाही केलात? 1-2 वेळेस केला होता तसा प्रयत्न, पण खरे सांगू का, अजून नाही जमत तितकेसे नीट. हो रमाबाई, आपल्या विवाहास इतके दिवस झाले, अभ्यासाची 5वी इयत्ता झाली, पण स्वयंपाकाची मात्र बिगरीच आहे अजून. चेष्टा करता आहात माझी की रागे भरायची पद्धत आहे ही स्वतःची खास? ओळखलेत तर, चतुर आहात. तर मग असा चतुराईने स्वयंपाकही शिका, म्हणजे घरातील वडीलधाऱ्या बायकांस तक्रारीत जागाच नको. बुके कशी शिकलात ध्यास घेऊन, तसाच स्वयंपाकही शिका. खरे सांगू का, ताई सासूबाई आणि सुभद्रा काकूंचा हात इतका झरझर चालतो, इतका सफाईने चालतो की त्यांच्या समोर काही करायची भीतीच वाटते. पोटात गोळा येतो अगदी. मग वाटते चुकण्यापेक्षा न केलेलेच बरे. अहो रमाबाई, असे करून कसे चालेल? जास्तीत जास्त काय होईल? त्या दोघी मिळून तुमचा उद्धारच करतील. पण तो काय, तुमच्या बुकांवरून येता जाता चालूच असतो की. त्यात नवीन ते काय? त्यापेक्षा आम्ही तुम्हास एक युक्ती सांगतो. अगं बाई, अहो काय झालं तुम्हाला? अहो अहो असं काय करताय तुम्ही? मी बोलावं का कोणाला? काळजीचे कारण नाही, चमक आली. बरं, मी तेल घेऊन येते गरम करून. हे बघा, असेच थांबा तुम्ही, असेच थांबा, मी आलेच. खूप दुखते आहे ना? थोडेसे आहे, पण आता तेल आणले आहे ना, लावले की वाटेल बरे. रमाबाई, अहो लावताय ना तेल? हो, पण तुम्ही कोपरी काढल्याशिवाय कसे लावणार तेल? ठेवा, ते तेल येते. आम्ही पांडूकडून लावून घेऊ. का? आणि वैद्य पांडू आहे की मी? ते काही नाही, ते काही शक्तीचे काम नाही हो. हलक्या हाताने दुखऱ्या भागावर तेल लावून जिरवावयास हवे हळूहळू. काढा बरे कोपरी. अहो असे काय करताय? वैद्याने सांगितलेले ऐकायचे असते. काढा बरे कोपरी.
येथे दुखते आहे, येथे, नाही, इथे. थांबेल हा थोड्या वेळाने. एवढे काय महत्वाचे सांगावयाचे होते की आपण एवढ्या रात्री आम्हास बोलावून घेतलेत? माधवराव, घटनाच तशी घडली आहे. ती तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्हा दोघांच्याही जीवास चैन पडेना. पण झाले काय? आपल्या एका कार्यकर्त्यास तो आपल्यामध्ये नव्याने वावरतो तो. चिमाजी नाशिककर. होय, अगदी बरोबर ओळखलेत. त्याचा वावर आणि वागणे संशयास्पद वाटते आहे. पण नक्की काय झाले? माधवराव, आपल्या समोर तो आपल्यातला आहे असे दाखवतो, परंतु राम दीक्षितांकडे जाऊन आपल्या विरोधात बोलतो. शिवाय खाण्यापिण्याची रेलचेल उडून त्याने बऱ्याच पुणेकरांस आपल्या भोवती जमवले. इतकेच नाही, अनेकांचा स्नेह संपादन करण्याची जणू मोहीमच उघडली आहे त्याने. प्रथम दर्शनीच आमच्या मनात संदेह निर्माण झाला होता. आमची अंतःप्रेरणा धोक्याची सूचना देतच होती. आता काय विचार आहे? काहीतरी प्रिकॉशन घ्यायलाच हवी. बरे, आपल्या सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी सीताराम हरी चिपळूणकर बरेच दिवस दिसले नाहीत. का? काय झाले? आम्ही नाशिककराच्या बिराड्याकडे तातडीने गेलो होतो. तेव्हा त्या खोलीमध्ये पान सुपारीचे तबक, विड्या, सारीपाट, पत्ते, सतार, बुद्धिबळे अशा गप्पास टकास योग्य अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल होती हो. अनेक पुणेकर तिथे मधमाशी सारखे चिकटलेले दिसले. होय, आणि त्यात आपले चिपळूणकरही होते. म्हणजे सगळेच दुवे जुळत आहेत. आधी एक काम करा, ताबडतोब चिपळूणकरांना गाठा आणि त्यांना आमचा निरोप सांगा. त्यास म्हणावे, आपली सार्वजनिक सभा आणि सभेने आखलेल्या योजना आणि धोरणे यापैकी कशाबद्दलही तेथे अजिबात बोलू नका. मात्र त्याची संगत न सोडता त्याचीच माहिती खोलात जाऊन घ्या. तो माणूस हेर असावा आणि आपल्या सरकार विरोधी हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आपल्यात मिसळला असावा असा आमचा अंदाज आहे. तेव्हा सावधपणे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि चिपळूणकरांची या कामी मदत घ्या. बरोबर, हेच इष्ट ठरेल. परंतु त्यास थोडाही संशय येणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्या. पण आग लागली का कोणी लावली? आता ते सिद्ध कसे करावयाचे गोपाळा? नाही म्हणजे माझ्यावरच्या रागामुळे तर कोणी आग लागली नसेल. नसावे, कारण एकतर ग्रामण्य उठले आहे आणि दुष्काळाने साऱ्यांनाच, अगदी मला सुद्धा खऱ्या अर्थाने जमिनीवर आणले आहे. निसर्गाचा रट्टा असा आहे की स्वतःला वर्णाने श्रेष्ठ समजणारे तथाकथित कनिष्ठांबरोबरच भरडले जात आहे. दुष्काळासमोर सारे सारखेच, कुणी लहान नाही आणि कुणी मोठा नाही. हा निसर्गाचा, दुष्काळाचा रट्टा इतका मोठा आहे गोपाळा की आपसात हेवे दावे करीत बसण्याचे त्राण कुणामध्येही उरलेले नाहीत आता. आणि आगीचे कारण काहीही असो, आपले मात्र फार मोठे नुकसान झाले आहे हे सत्य आहे. अण्णा, तुम्ही काळजी करू नका. आपण हे सारे नुकसान भरून काढू. हेही आणि मी नसताना झाले तेही. मी माझ्या प्रेमाने सर्व भरून काढेन. अण्णा, तुम्ही खचून जाऊ नका. दाजी आहे, केशव आहे, अहो 3 करती मुले आहेत तुम्हास. आम्ही आपले सारे वैभव परत आणू. पण तुम्ही खचून जाऊ नका अण्णा.
वा वा वा, पण नाशिककर बुद्धिबळ फार छान खेळता तुम्ही. कुणाकडे शिकलात? असंच आपलं पाहून पाहून. वा. नाही, पाहून पाहून माणूस बरेच काही शिकतो, नाही का? हो. पण एक सांगू का नाशिककर, पुण्यासारख्या ठिकाणी तुमच्यासारख्या माणसाने असे एकटे राहणे योग्य नव्हे. म्हणजे नाही म्हणजे तिकडे तुमचा संसार, मुले बाळे, पत्नी असतील, आहेत ना? की अजून ब्रह्मचारीच? नाही नाही, अजून ब्रह्मचारीच आहे. छे 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 छे. हे योग्य नव्हे. नाही, तुमच्यासारख्या माणसाने अजून विवाह केला नाही हे योग्य नव्हे. आपण असं करूया, या 2-4 दिवसात नाशकात जाऊया, तुमच्या घरच्या लोकांचा विचार घेऊया आणि मग पुण्यातील एखादे नवमतवादी घराणे बघून तुमच्या लग्नाचा बार उडवून टाकू. काय हा? आपला संशय खरा ठरला. आपण विचार केल्याप्रमाणे आम्ही थेट त्या नाशिककरच्या बिऱ्हाडी गेलो. मग काय, चिपळूणकर तेथे सापडलाच. मुळात आम्हाला तेथे पाहून सगळे गारद झाले. चिपळूणकरांकडून सारीपाट खेळता खेळता माहिती काढत होता. चिपळूणकर तर त्यांना सामील नाही, आम्ही वेळीच पोचल्यामुळे सुदैवाने तसे काही घडले नाही. परंतु आम्ही मर्मावरच घाव घातला. सहज गप्पांच्या ओघात त्यास म्हटले, चल नाशकास तुझ्या घरी जाऊ, वडीलधाऱ्यांचा विचार घेऊ आणि तुझे लग्न लावू. तसा तो थिजलाच. त्याच्यावरचा संशय आणखीन बळावल्याने आम्ही पाठपुरावा करण्यासाठी त्याच्या बिऱ्हाडी चतुराईने शोध घेतला असता काही बंगाली साहित्य आणि सिमल्याचे पत्ते असलेली 1-2 पाकिटे सापडली. चिपळूणकराने त्याच्या टपालाचा मागोवा घेतला तेव्हा तो खुद्द मुख्य कचेरीत जाऊन टपाल देतो व घेतो असे कळले. त्याचे संधान सिमल्याच्या सरकारी कचेरीशी आहे. म्हणजे आपली शंका खरी ठरली. गोऱ्यांना आपल्या सरकार विरोधी मोहिमांचा संशय आलेला आहे. आता ते यानं त्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा मार्ग शोधतील हे मात्र नक्की. करा म्हणावे काय करायचे ते. आम्ही तयार आहोत. आम्ही तुमच्यावर योग्य ते प्रहार करीतच राहणार. आपल्या एका कार्यकर्त्याच्या प्रसंगावधानामुळे हा सारा उलगडा झाला. परंतु इतपत सावध राहाव्यास हवे. असो, रमाबाईंचा अभ्यास कुठवर आलाय? सगुणाबाई देव येत आहेत सध्या अभ्यास घेण्यासाठी. सुरू आहे अभ्यास. होय, मोठ्या शिस्तशीर आणि नावाप्रमाणेच गुणी बाई आहेत त्या. पण खरे सांगू भांडारकर, आजपर्यंत अनेक अडथळ्यांमधून मार्ग काढून रमाबाईंचा जो काही अभ्यास झाला आणि यापुढेही होईल, आम्ही फार उत्सुक आहोत. कधी एकदा रमाबाई प्रौढ होतायत आणि स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेतायत. वातावरण प्रसन्न आहे माधवराव. निसर्गच तुम्हाला तथास्तु म्हणतोय. काय चालले आहे दुर्गे? मळ्यातून ताजी भाजी घेऊन आलोय. खाली ठेव ती भाजी. हा? भाजी खाली ठेव. सांगितलेले ऐकायला येत नाही. हो. खाली ठेव ती. आज स्वयंपाक आम्ही करणार आहोत. अरे भूत पिशाच पाहिल्यासारखे काय बघतोयस? त्या माधवास निरोप दे, म्हणावे स्वयंपाक घरामध्ये बोलावलेले आहे. पळ. दुर्गे, तू काय अशी तोंड हा वासून बघत उभी आहेस? आतमध्ये जा आणि बायका सांग, आज सर्व पुरुष मंडळी घरातला स्वयंपाक करणार आहेत. काय ना बाळंभजी, अहो या पूजेच्या प्रकरणामध्ये बायकांची मोठीच धावपळ झालेली आहे. त्यास आज आराम. स्वयंपाक सर्वजण आपण मिळून करू. काय होऊन जाऊन दे, कसा व्हायचा तसा. दुर्गे, जा आतमध्ये. सर्व बायकांना निरोप दे, म्हणा स्वयंपाक घराकडे फिरक राहा तर याद राखा. भाऊसाहेब चला. ए नारो, इकडे भाजी उचल. स्वयंपाक घरामध्ये नेऊन ठेवते.
बाळंबजी, तुम्ही चला स्वयंपाक घरात, बघू तुम्हाला कोणकोणते पदार्थ करावयास येतात ते. येत आहेत काय कोणास ठाऊक. चला या. मग ही सरकारी नोकरी आपण सोडूनच का देत नाही? चांगले विचारलेत. अनेक लोकांच्या मनात याविषयी विविध समज आहेत. आम्ही सरकार धार्जिणे आहोत असे लोकांस वाटते आणि आम्ही लोक धार्जिणे आहोत असे सरकारला वाटते. परंतु रमाबाई, आम्ही सरकारी नोकरीत अशासाठी आहोत की सुदैवाने आम्ही न्यायदानाच्या क्षेत्रात आहोत. त्यामुळे आम्ही अनेकांवरील अन्याय रोखू शकतो. शिवाय न्यायव्यवस्थेत आपल्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने नवे कायदे कानून करणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे यासाठी सरकार आणि सुधारक यांमधील एक विश्वासार्ह दुवा म्हणून आम्हास काम करता येते. ब्रिटिशांची सत्ता जरी परकीय असली तरी ते नव्या बदलत्या जगाचे प्रतिनिधी आहेत. त्या कारभारातील उपयुक्त गोष्टींचा अभ्यास करणे आणि त्या आपल्या समाजात रुजविण्याचे कामही आम्ही करू शकतो. सरकारात राहून आम्ही सरकारवर एक प्रकारचा नैतिक दबाव आणू शकतो. पण मग हे हेर प्रकरण म्हणजे नक्की काय झाले? सरकारने एका बंगाली बाबूस आमच्या पाळतीवर ठेवले होते. सरकारवर सनदशीर मागण्यांचा जो सततचा भडीमार होतो आहे त्यामागील मुख्य सूत्रधार आम्हीच आहोत. हे न उमगण्या इतके ब्रिटिश काही दूधखोळे नाहीत. पण त्यांच्याजवळ पुरावा नव्हता आणि तो पुरावा मिळावा यासाठी तो बंगाली बाबू अस्खलित मराठी बोलत आमच्या सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये बेमालूमपणे सामील झाला. अगो बाई, अहो काय सांगताय काय? परंतु वेळीच आमच्या एका कार्यकर्त्यास संशय आला आणि आम्ही सावध झालो. आम्हीच त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा तो मुख्य टपाल कचेरीत जाऊन हातीच टपालांची देवघेव करीत होता असे समजले. त्याचा माग लागू नये यासाठी तो ही खबरदारी घेत होता. अगो बाई, परंतु त्याच्या टपालावरील एका पत्त्यावरून आम्हास कळले की तो दार्जिलिंगच्या पोलीस मुख्यालयाच्या थेट संपर्कात होता. त्याने आपणाविषयी काही खोटे नाटे तर कळविले नसेल ना? नाही, हेर सहसा खोटी रिपोर्टिंग करीत नाहीत. त्यास पकडून चांगली सजा द्यावयास हवी होती. आम्ही सावध झालो आहोत हे ध्यानात आल्यासरशी त्याने पुणे सोडून पोबारा केला. होय ना? म्हणजे मग चिंताच मिटली म्हणायची. हेरगिरीची तर चिंता मिटली. पण सरकारचा जर आमच्यावर संशय असेल तर आमच्या विरोधात काही ना काहीतरी पावले ते उचलणार हे मात्र नक्की. आणि जर असे झाले तर सार्वजनिक सभेच्या विस्तारत चाललेल्या कामावर मोठीच कुऱ्हाड बसणार. या कल्पनेने सुद्धा आमचे मन अस्वस्थ आणि व्यथित होते रमाबाई. मोठ्याच मेहनतीने आम्ही साऱ्यांनी सभेचे बळ वाढविले आहे. क्षीण होता कामा नये.